नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, MSC बँक म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, IT डिपार्टमेंटसाठी पदं आहेत. पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर चला मित्रांनो, पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडतर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्पेशलाइज ऑफिसरसाठी भरती निघालेली आहे. कधीपासून कधी पण अप्लाय करायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता. 15 फेब्रुवारी 2022 पासून तुम्ही अप्लाय करू शकता. शेवटची तारीख आहे 1 मार्च 2022, म्हणजे 1 मार्च 2022 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तसेच मित्रांनो, किती पदं आहेत किंवा डिटेल्स काय आहे, चला तुम्ही इथं पाहू शकता. हे पहा, डिसिप्लिन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिक्युरिटी आणि ह्याच्यासाठी पदं निघाल्यात. ते पदाचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर. एक पद निघालेलं आहे. याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तर 31/12/2021 रोजी तुमची BE किंवा BTech झालेलं पाहिजे, तेही कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये, किंवा MCA किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे IT डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम केलेल्याचा, आणि त्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष. मित्रांनो, दुसरं पद आहे ऑफिसर ग्रेड 2 IT गव्हर्नन्स इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि कंट्रोल ऑफिसर. एक पद निघालेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech पाहिजे तुमचं CS किंवा IT. तर मित्रांनो, या पदासाठी कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे IT विभागातला, आणि याच्यासाठी वयाची अट आहे 33 वर्ष. तुम्ही तर पाहू शकता. पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर ॲप्लिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी ऑफिसर. 2 पदं निघालेत मित्रांनो यासाठी, आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता. BE किंवा BTech असणं आवश्यक आहे तुमचं कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, आणि त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे IT मधला, आणि त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. आणि मित्रांनो, पुढचं पद आहे ऑफिसर ग्रेड 2 सायबर सिक्युरिटी ऑपरेशनसाठी. एक पद निघालेलं आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT, आणि याच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तुमचा SOCचा. मित्रांनो, ह्यासाठी वयाची अट आहे 33 वर्ष. मित्रांनो, त्या पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर सायबर क्राईम सिक्युरिटी, आणि तुम्ही इथं पाहू शकता त्याच्यासाठी 3 पदं निघालेले आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT मधलं, आणि यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे IT सेक्टरचा, आणि 33 वर्ष वयाची अट दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी. एक पद निघालेलं आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे सेम BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT, किंवा तुमचे MCA असेल तरी चालेल, किंवा तुम्ही MSc केलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तरी तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा IT MSc असेल तरी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, आउट ऑफ विच मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तर तुमचा असणं आवश्यक आहे बँकिंग डोमेनमधला, आणि त्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे ऑफिसर ग्रेड 2 डिजिटल पेमेंट चॅनल डेव्हलपरसाठी. 2 पदं निघालेली आहेत. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं तुमचं आवश्यक आहे बँकिंग डोमेन पेमेंट चॅनलमधला, आणि मित्रांनो 33 वर्ष वयाची अट आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे ऑफिसर ग्रेड 2 सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी. एक पद निघालेलं आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS आणि IT, आणि मिनिमम तुमची 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी वयाची अट आहे 33 वर्ष. आणि मित्रांनो, पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर डिजिटल पेमेंट चॅनल डेव्हलपर. एक पद निघालेलं आहे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT मधलं, किंवा तुमचं MCA चालेल, किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल, किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मधला MSc असेल तरी चालेल, किंवा BCS असलं तरी चालेल, किंवा BSc IT किंवा BCA याच्यातलं काही असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे, आणि 30 वर्ष वयाची अट दिलेली आहे. मित्रांनो, ज्युनियर ऑफिसर सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट जनरेशन यासाठी एक पद निघालेलं आहे. BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS किंवा IT. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे, आणि 30 वर्ष वयाची अट दिलेली आहे. ज्युनियर ऑफिसर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरसाठी एक पद निघालेलं आहे. मित्रांनो, त्यासाठी सुद्धा सेम एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे CS आणि IT मधलं, आणि मित्रांनो त्याचबरोबर 2 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून IT, आणि त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. एक पद निघालेलं आहे. त्यासाठी सेम म्हणजेच जवळजवळ समान शैक्षणिक अर्हता पाहिजे. BE किंवा BTech पाहिजे तुमचं CS किंवा IT, किंवा तुमचं MCA चालेल, किंवा MSc कॉम्प्युटरसुद्धा चालू शकतं, आणि त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे, आणि 30 वर्ष वयाची अट दिलेली आहे.
आणि मित्रांनो शेवटचं पद आहे ज्युनियर ऑफिसर सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटर, एक पद निघालेलं आहे. यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्हता सेम आहे, म्हणजेच समान आहे. बी किंवा बीटेक असणं आवश्यक आहे, CS किंवा IT मधलं. त्याचबरोबर MCA चालेल किंवा MSc कॉम्प्युटरसुद्धा चालेल, कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मधलं MSc असेल तरी चालेल. त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेटरचा, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष. तर मित्रांनो अशा पद्धतीने निघालेल्या सर्व जागा आहेत आणि वयाची अट आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. वयाची अट मी तुम्हाला सांगितलीच अगोदर किती पाहिजे ते. त्यासाठी के स्किल दिलेलं आहे, म्हणजे पोस्ट वाईज कोणत्या पोस्टला कोणती तुमचे स्किल असणं आवश्यक आहे. तुम्ही इथं डिटेल्समध्ये वाचू शकता. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर एक वेळ व्हिजिट करा आणि त्याच्यानंतरच ॲप्लाय करा. मित्रांनो सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता. मित्रांनो बाकीच्या गोष्टीसुद्धा इथं दिलेल्या आहेत, जसं की फी किती लागणार आहे, कशा पद्धतीने ॲप्लाय करायचं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे 15/2/2022 ते 1 मार्च 2022 ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. कोणतेही ऑफलाईन पद्धतीने चालणार नाही आहे, पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, कसे लागणार आहेत, तिथं डिटेल्स दिले आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी जी फी लागणार आहे त्याच्याविषयी तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. मित्रांनो ॲप्लिकेशन फीज आहे 1770 माझ्या हिशोबाने ती जास्तच आहे, कारण 1770 भरपूर होतात. एवढी फार फी ठेवलेली आहे. पण तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल तुम्ही तर जरूर ॲप्लाय करू शकता. 1770 फीज तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने निघालेली जाहिरात आहे. बाकीचे डिटेल्स तुम्ही इथं वाचू शकता, डिटेल्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही एक वेळ वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथं ॲप्लाय करा. सगळे डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो. एक वेळ पूर्णतः जाहिरात वाचा आणि त्याच्यानंतरच ॲप्लाय करा. इथं पहा परीक्षा कशी होणार आहे ते डिटेल दिलेले आहेत. प्रोफेशनल नॉलेज असेल, इंग्लिश असेल, बँकिंग आणि जनरल अवेअरनेस असेल आणि क्वांटिटिव्ह आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी याच्यावरती प्रश्न असतील. 160 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी आणि त्यासाठी 120 मिनिट तुम्हाला वेळ मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही निघालेली जाहिरात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळेल तर मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवर तसेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.